मंडळी, आजही भारतात अनेक महिलांना माहिती नाही आहे की नेमकं हिंदू कोड बिल आहे तरी काय. तर सीन असा आहे, एक काळ असा होता की लग्नानंतर मुलीचा आपल्या वडिलाच्या संपत्तीत अधिकार नव्हता. तिला घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हता. तिला मूल होत नसेल तर मूल दत्तक घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. आणि अनेक ठिकाणी पुरुषांना एकपेक्षा जास्त लग्न करण्याची मुभा होती. म्हणजे थोडक्यात महिलांच्या जीवनाचे अधिकार कायद्याने त्यांच्या हातात नव्हते. 1950च्या दशकात एक मोठा कायदा निर्माण झाला. तो कायदा म्हणजे हिंदू कोड बिल. त्या कायद्यानुसार महिलांना पहिल्यांदाच मिळाले एका पुरुष वडिलाच्या संपत्तीत समान अधिकार, मूल होत नसेल तर दत्तक घेण्याचा अधिकार, घटस्फोट घेण्याचा अधिकार, पुरुषाला एकच पत्नी, विधवेला संपत्तीत समान हक्क, विधवेला दुसरं लग्न करण्याचा अधिकार. आज हे आपल्याला खूप सहज आणि सामान्य वाटतं, पण त्या काळी या कायद्याला समाजात आणि संसदेत खूप विरोध झाला होता. इतका विरोध की हा कायदा मांडणाऱ्या व्यक्तीला कायदेमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण पुढे चालून याच कायद्यानुसार हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू सेशन ॲक्ट, हिंदू अडॉप्टेशन ॲक्ट हे कायदे लागू झाले. आणि आज लाखो महिलांना जे अधिकार मिळतात त्यामागे एका माणसाची दूरदृष्टी होती. त्या माणसाचं नाव म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर.